नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सॉरी, कारण खूप दिवसानंतर आपला लाँग व्हिडिओ येत आहे. सध्या तर मी मिनी व्लॉग स्टार्ट केलेले, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली मिनी व्लॉग्स येतात. पण आज मी काही खास रेसिपी आणलेली आहे, ती म्हणजेच शेवचिवडा रेसिपी. फ्रेंड्स, ही रेसिपी मी खूप सिंपल पद्धतीने सांगितलेली आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. चला तर आपण शेवचिवडा बनवायला स्टार्ट करूयात. तर सर्वात आधी घ्यायचे जिरा, ओवा आणि लसूण. त्यानंतर घ्यायचे वाळलेली कोथिंबीर. या कोथिंबीरचा असा चुरा करून टाकायचे, कारण ही वाळलेली आहे. आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. एवढंच नाही बरं का, अजून टाकायचे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचे. मग चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. बस हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक काढून घ्यायचे. नंतर घ्यायचे आपल्याला लागेल तेवढं बेसन पीठ आणि त्याला या तिखट पाण्याने व्यवस्थितपणे मळत राहायचं आहे. एकदम स्मूथपणे हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व्हिडिओची लेंथ मी खूप फास्ट केलेली आहे, पण प्रॉपरपणे दाखवलेलं आहे. आणि आपला शेवचिवडा कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये आपण ॲड करत असतो ते म्हणजेच थोडंसं तांदूळ. आता हे तांदूळ आपलं राशनचं आहे. छान असं पिठासारखं बारीक बारीक काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामधून आणि त्याला असं या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे. छान प्रकारे थोडंसं पाणी लावून एकदम मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पेचत पेचत राहायचे, जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे. आणि जास्त पातळ नाही करायचे, थोडं घट्ट घट्ट ठेवायचे, जेणेकरून आपल्या त्या सोऱ्यामधून बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर ते खूप जास्त पातळ केल्यावर ते पाणी पाणी होऊन जातं ना, त्यामुळे थोडं घट्ट ठेवायचं आहे. आता इकडे आपण तेल गरम करून घ्यायचे आहे सर्वात आधी. आणि शेवचिवडा तयार करण्यासाठी आपण हे साचा वापरणार आहोत. याला आम्ही बंजारा भाषेमध्ये सोऱ्या म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बंजारा भाषेत त्याला सोऱ्याच म्हणतात. मराठीत काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. ओके. याच्यामध्ये 2 ते 3 4 चम्मच ॲड केलेले. सो आता याला आपण तेलामध्ये सोडूयात. खूप जास्त चुटका बसतं बरं का. आधी जेव्हा आपण टाकतो ना, तेव्हा गॅस एकदम कमी करायचे आणि एकदा का टाकणं झालं की गॅस फुल करायचे. आणि जेव्हा ही शेव वर यायला लागते ना, फेस कमी होते, तेव्हा याला पलटी करायची. आधी नाही करायचं बरं का, नाहीतर ते नरम असते ना, होत पण नाही ते पलटी. असं थोडंसं वर आल्यानंतर ते थोडं कडक होऊन जातं, त्यामुळे आपल्याला थोडं सोपं जातं. फ्रेंड्स, आज मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलला फायनली 1 इयर कंप्लीट झालेले आहेत. इथून 1 वर्षापूर्वी मी आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता, तो म्हणजेच तडका पतला बेसन. तिथून आपल्या यूट्यूबची सुरुवात झाली होती आणि फायनली आज आपले 748 सबस्क्रायबर्स कवर झालेले आहेत. फ्रेंड्स, आपले हे सबस्क्रायबर लवकरात लवकर 1K व्हावेत. आपली यूट्यूब फॅमिली 1Kची व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य होणार आहे. फ्रेंड्स, प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. ओके. तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये. आणि ही शेवचिवडा रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि एकदा नक्कीच अशी ही सिंपल रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.